हॅलो फ्रेंड्स. आता आपण ह्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजन्स म्हणजे काय, तर डेफिनेशन बघूया. सेल डिव्हिजन इज वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ सेल अँड लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. तर सेल डिव्हिजन ही काय आहे, व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे. प्रॉपर्टी एक सेलची प्रॉपर्टी आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझमची. आता ड्यू टू धिस प्रॉपर्टी ओनली न्यू ऑर्गॅनिझम्स इज फॉर्म फ्रॉम एक्झिस्टिंग वन. म्हणजे जो एक्झिस्टिंग वन म्हणजे जो अस्तित्वात असेल त्यापासून न्यू ऑर्गॅनिझम्स म्हणजे नवीन ऑर्गॅनिझम प्रोड्यूस करण्याची जी प्रॉपर्टी असते त्या प्रॉपर्टीमध्ये कोण महत्वाचं आहे, सेल डिव्हिजन महत्वाचे आहे. म्हणजे एखाद्या ऑर्गॅनिझम पासून दुसरा ऑर्गॅनिझम तयार होत असेल, म्हणजे ह्युमन बिईंग पासून दुसरा ह्युमन बिईंग, सेल पासून सेम सेल, ही जी काही प्रोसेस असते ॲनिमल पासून ॲनिमल प्रोड्यूस होण्याची प्रोसिजर, ह्या प्रोसिजरमध्ये कोण महत्वाचं काम करतं, तर सेल डिव्हिजन महत्वाचं काम करतं. तर आता आपण बघूया सेल डिव्हिजनचे टाइप्स बघूया. Cell division is a two type, mitosis and meiosis. Mitosis occurs in a somatic cells and stem cells, and meiosis occurs in a germ cells. meiosis कुठे तयार होतं, तर जर्म सेल्स मध्ये, आणि मायटोसिस सोमॅटिक सेल आणि स्टेम सेल्स. आता हे सोमॅटिक सेल्स, स्टेम सेल्स आणि जर्म सेल्स ह्या सेलच्या टाईप आहेत. तर मायटोसिस जो आहे तो सोमॅटिक आणि स्टेम सेल्स मध्ये, आणि मिओसिस हे जर्म सेल्स मध्ये फॉर्म होतं. आता बघूया. बिफोर एनी टाइप ऑफ सेल डिव्हिजन द सेल डबल्स अप इट्स क्रोमोसोम नंबर्स. हे खूप महत्वाचं आहे, मी याला स्टार केलंय. बघूया आपण. बिफोर एनी टाइप ऑफ सेल डिव्हिजन्स the cell doubles up its chromosome number present in its nucleus. That is, if chromosome number is 2 and it is double up to 4 and. म्हणजेच कोणत्याही सेल जेव्हा सेल डिव्हिजन मध्ये पार्टिसिपेट करते तेव्हा सेल काय करेल, कोणाला डबल करेल, क्रोमोसोम नंबरला डबल करेल. म्हणजेच न्यूक्लियस मध्ये जर सपोज 2n नंबर, n म्हणजे इमॅजिनरी नंबर आहे हा, तो 2n नंबर असतील तर त्याचा डबल्स काय होणार, 4n नंबर्स ऑफ क्रोमोसोम होईल. इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह साठी, आन्सर इन वन सेंटेन्स साठी किंवा शॉर्ट नोट साठी विचारू शकतात. सो लक्षात ठेवा हा पॉइंट आणि स्टार करा, लर्न करा. तर हे जे आता ह्या स्लाइड मध्ये आपण स्ट्रक्चर ऑफ अ सेल बघूया. सेल मध्ये, सेलच्या आतमध्ये जे डॉटेड लाईन तुम्हाला दिसतेय ते आहे न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या आतमध्ये जो राऊंड बॉल लाईक स्ट्रक्चर दिसतंय ते आहे न्यूक्लिओलस. आणि न्यूक्लियसच्या आतमध्ये जे टू कलर्स तुम्हाला जे दिसतात, टू कलर्स लाईन्स किंवा टू कलर थ्रेड दिसतात ते आहेत डीएनए. एक असतो मॅटर्नल आणि एक असतो पॅटर्नल. एक वडिलांचा आणि एक असतो आईचा डीएनए. आता ह्याच्या न्यूक्लियसच्या बाहेर जे काही स्ट्रक्चर दिसतात ते असतात सेंट्रोसोम्स. आता हे सेंट्रोसोम कशापासून बनलेले असतात तर बघूया. तर इथे सेंट्रिओल्स आणि मायक्रोट्युब्युल्स. आता मायक्रोट्युब्युल्स कोणत्या आणि सेंट्रिओल्स कोणत्या, बघा इथे क्लिअर स्ट्रक्चर दिसतं तुम्हाला. सेंट्रिओल्स कोणत्या आणि मायक्रोट्युब्युल्स कोणत्या, ह्या दोघांपासून बनतात ते असतात सेंट्रोसोम्स. आणि त्यांच्या भोवती जे थ्रेड लाईक स्ट्रक्चर दिसते ते असतात ॲस्टर्स. सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ अ सेल्स. लक्षात आलं तुम्हाला. हे स्ट्रक्चर दाखवण्यामागचं रिझन हेच होतं की तुम्हाला न्यूक्लियस, सेलमध्ये डीएनए कुठे असतो, न्यूक्लियस कसं असतो, न्यूक्लियसच्या आतमध्ये न्यूक्लिओलस कसं असेल, आणि मेन सेंट्रिओल्स कसे असतात, हे तुम्हाला दाखवायचं होतं. तर सेल डिव्हिजन आपण थेरॉटिकली बघण्याआधी हा चार्ट खूप इम्पॉर्टंट आहे. हा चार्ट कशासाठी सांगितलाय की तुम्हाला मिओसिस आणि मायटोसिस यांच्यामध्ये काय डिफरन्स आहे हे लक्षात येण्यासाठी मी हा चार्ट केला आहे. बघूया आपण. सेल डिव्हिजन मध्ये आपण बघितलं कोणते दोन टाइप्स आहेत, मायटोसिस आणि मिओसिस. आता मायटोसिस जे आहे त्याच्यामध्ये एकच टाइप असतो आणि मिओसिस मध्ये दोन टाइप्स असतात. कोणते टाइप्स असतात,
असतात, तर मिओसिस फर्स्ट अँड मिओसिस सेकंड हे दोन टाइप्स असतील मिओसिस मध्ये. आता मायटोसिस मध्ये प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज, टेलोफेज हे 4 फेजेस असतात. लक्षात ठेवा, मायटोसिस मध्ये 4 स्टेप्स असतात, प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज, टेलोफेज. आणि मिओसिस मध्ये मिओसिस फर्स्ट आणि मिओसिस सेकंड ह्या टू स्टेप्स असतात. मिओसिस फर्स्ट मध्ये प्रोफेज फर्स्ट, त्याच्यामध्ये 5 स्टेजेस असतात. सेकंड असेल मेटाफेज फर्स्ट, थर्ड असेल ॲनाफेज फर्स्ट, फोर्थ असेल टेलोफेज फर्स्ट. आता मिओसिस सेकंड मध्ये प्रोफेज सेकंड, मेटाफेज सेकंड, ॲनाफेज सेकंड आणि टेलोफेज सेकंड. आता तुमच्या हे लक्षात आलं असेल की ह्या सेल डिव्हिजन मध्ये ज्या काही स्टेप्स आहेत त्यांना सेम नावं आहेत, फक्त काय केलं, त्यांचं नंबरिंग चेंज केलाय. म्हणजेच बघा, सेल डिव्हिजन मध्ये मायटोसिस आणि मिओसिस हे दोन टाइप्स असतात. मायटोसिस मध्ये 4 स्टेप, प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज, टेलोफेज. मिओसिस मध्ये मिओसिस फर्स्ट, मिओसिस सेकंड. आता हे होत असतात, हे फर्स्ट आणि सेकंड मध्ये ह्या मिओसिस फर्स्टच्या स्टेप ना फर्स्ट नंबर दिलाय आणि मिओसिस सेकंडच्या स्टेप्स ना सेकंड नंबर दिलाय, टेलोफेज सेकंड. सो मिओसिस सेकंड मध्ये टेलोफेज सेकंड असेल, टेलोफेज फर्स्ट ही मिओसिस फर्स्ट मध्ये असेल. दिस इज अबाउट द सेल डिव्हिजन. हा चार्ट लक्षात का ठेवायचा तुम्हाला, तर तुम्हाला स्टडी करताना कन्फ्यूज नाही झालं पाहिजे की मायटोसिस आणि मिओसिस मध्ये काय फरक आहे. आता मिओसिस फर्स्ट ह्या ज्या स्टेप झाल्यानंतरच मिओसिस सेकंड होतं, हे लक्षात ठेवा. ह्या स्टेप कॅरी झाल्यानंतरच मिओसिस सेकंड होतं आणि मग ही प्रोसेस कंटिन्यू केली जाते. ओके. आता आपण मायटोसिस म्हणजे काय बघूया. मायटोसिस आपण बघितलं की सेल डिव्हिजनची ही सेल डिव्हिजनचा हा एक टाइप आहे मायटोसिस मध्ये कोणत्या सेल पार्टिसिपेट करतात, सोमॅटिक सेल्स अँड स्टेम सेल्स ह्या मायटोसिसने डिवाइड होतात. तर मायटोसिस इज कम्प्लिटेड इन 2 स्टेप्स. 2 स्टेप मध्ये मायटोसिस कम्प्लीट होतं. कोणत्या 2 स्टेप्स, कॅरिओकायनेसिस अँड सायटोकायनेसिस. कॅरिओकायनेसिस म्हणजे न्यूक्लियर डिव्हिजन, कॅरिओ मीन्स न्यूक्लियस, कायनेसिस म्हणजे डिव्हिजन. लक्षात घ्या, कॅरिओ म्हणजे न्यूक्लियर अँड कायनेसिस म्हणजे डिव्हिजन. आता नेक्स्ट जी स्टेप आहे ती सायटोकायनेसिस. सायटो म्हणजे सायटोप्लाझमिक म्हणजे सेलमध्ये जे सायटोप्लाझम असेल ते, कायनेसिस म्हणजे डिव्हिजन. सो सायटोकायनेसिस म्हणजे सायटोप्लाझमिक डिव्हिजन असेल. लक्षात आलं. मायटोसिसच्या 2 स्टेप्स आहेत, फर्स्ट स्टेप कॅरिओकायनेसिस आणि दुसरी आहे सायटोकायनेसिस. आता हे सायटोकायनेसिस पर्यंत प्रोसिजर कंप्लीट झाल्याशिवाय हे मायटोसिस कंप्लीट होत नाही. लक्षात घ्या, मी परत सांगतेय, सायटोकायनेसिस पर्यंत फक्त कॅरिओकायनेसिस म्हणजे मेटाफेज, ॲनाफेज, टेलोफेज झाल्यानंतर ही कॅरिओकायनेसिस कंप्लीट होईल, परंतु मायटोसिस कंप्लीट होत नाही. तर ते कधी कंप्लीट होतं, सायटोकायनेसिस झाल्यानंतर हे कंप्लीट होतं. सो आता आपण बघूया कॅरिओकायनेसिस म्हणजे काय. कॅरिओकायनेसिस आता आपण बघितलं, कॅरिओकायनेसिस मध्ये फर्स्ट जी आहे, फर्स्ट स्टेप जी आहे ती कोणती आहे, प्रोफेज आहे. प्रोफेज. आता प्रोफेज म्हणजे काय बघूया. कंडेन्सेशन ऑफ अ बेसिकली थिन थ्रेड लाईक क्रोमोसोम स्टार्ट्स. म्हणजे त्याचं क्रोमोसोम जे सेल्समध्ये, आता आपण बघूया सेल कशी असते आणि सेलचे हे कसे असतात, न्यूक्लियस वगैरे कसे असतात बघूया आपण. आता सपोज दिस इज सेल, ही सेल असेल तुमची, तर सेलमध्ये, प्रत्येक सेलमध्ये एक न्यूक्लियस असेल. न्यूक्लियसच्या आतमध्ये असेल हे न्यूक्लियस. सपोज दिस इज न्यूक्लियस. लक्षात घ्या, दिस इज न्यूक्लियस, हे असेल न्यूक्लिओलस. तर न्यूक्लिओलस मध्ये दोन प्रकारचे थ्रेड्स असतात. थ्रेड्स म्हणजेच क्रोमोसोम्स असतात. एक असतात मॅटर्नल आणि एक असतात पॅटर्नल. म्हणजेच एक वडिलांकडून आलेले आणि एक असतील ते आईकडून आलेले. म्हणजेच हे असतील क्रोमोसोम
चे थ्रेड्स. क्रोमोसोमचे थ्रेड्स. आता हे क्रोमोसोम झालं. आता आपण काय बघितलं पॉइंट्स मध्ये काय बघितलं तर कंडेन्सेशन ऑफ बेसिकली थिन थ्रेड लाईक क्रोमोसोम स्टार्ट. आता हे क्रोमोसोम काय करतात तर कंडेन्स होणं चालू करतात. सो क्रोमोसोम बिकम शॉर्ट. कंडेन्स होतात म्हणजेच काय होतात दे बिकम शॉर्ट अँड थिक and start to appear along with their pair of sister chromatids. आता हे जे काही आहेत क्रोमोसोम्स ते कसे असतात बघूया. क्रोमोसोम्स, आता क्रोमोसोम सपोज आता हा असेल क्रोमोसोम, हा असेल क्रोमोसोम. आता हे जे आपण इथे क्रोमोसोम बघितले ते अशा फॉर्म मध्ये असतात. हा असेल सेंट्रोमियर, हे असतील सिस्टर क्रोमॅटिड्स. सिस्टर क्रोमॅटिड्स. आणि ह्याच्या आतमध्ये असेल जेनेटिक मटेरियल डीएनए किंवा आरएनए. सॉरी, आरएनए नसता, डीएनए. सो दिस इज सिस्टर क्रोमॅटिड्स, दिस इज सेंट्रोमियर. आता बघूया नेक्स्ट पॉइंट मध्ये काय होतं. नेक्स्ट पॉइंट मध्ये सेंट्रिओल डुप्लिकेट्स अँड ईच सेंट्रिओल मूव्स टू अपोजिट पोल्स ऑफ द सेल. सेंट्रिओल्स काय होतात डुप्लिकेट म्हणजे त्यांची संख्या डबल होते. ईच सेंट्रिओल्स मूव्स टू द अपोजिट पोल्स ऑफ द सेल्स. अपोजिट पोल म्हणजे दोन सेलच्या विरुद्ध बाजूला ते मूव्ह होतात. आता सेंट्रिओल्स म्हणजे काय बघूया. सेंट्रिओल्स म्हणजे आता आपण बघितलं होतं की हे सेल असेल, सेलच्या आतमध्ये असेल न्यूक्लियस, न्यूक्लियसच्या आतमध्ये असतो न्यूक्लिओलस, हे असेल न्यूक्लिअर मेम्ब्रेन असेल. त्याच्या आतमध्ये जे डीएनए मॉलिक्यूल दोन टाईपचे बघितले, एक पॅटर्नल आणि एक मॅटर्नल, दोन टाईपचे असतात. आता हे जे ह्या न्यूक्लियसच्या वरती हे दोन जे दिसतात ते आहेत सेंट्रिओल्स. सेंट्रिओल्स त्यांनाच म्हटलं जातं सेंट्रिओल्स. म्हणजे आता हे बघा इथे तुम्हाला दोन हे दिसतील अशा प्रकारचे दोन दिसतील. एक असा दिसेल आणि एक असा आहे. तर आता जो उभा आहे तो आहे मायक्रोट्युब्युल्स आणि जो आडवा आहे तो आहे सेंट्रिओल्स. जो आपण आता बघतोय सेंट्रिओल्स, लक्षात घ्या सेंट्रिओल्स म्हणजे काय. आणि ह्या दोघांना मिळून काय म्हटलं जातं सेंट्रोसोम्स. आणि ह्यांच्या भोवती जे असं थ्रेड लाईक जे स्ट्रक्चर दिसतंय ते आहेत ॲस्टर्स. ते असतात ॲस्टर्स. आता आपण बघितलं की हे कंडेन्सेशन होतं न्यूक्लियसचं, मग क्रोमोसोम्स फॉर्म होतात. त्याचे जे सिस्टर क्रोमॅटिड्स हे दोन असतील ते सिस्टर क्रोमॅटिड्स असतात. हे सिस्टर क्रोमॅटिड्स काय होतात, सिस्टर क्रोमॅटिड्स फॉर्म होतात. आता हे जे नेक्स्ट पॉइंट मध्ये आपण बघितलं की हे जे सेंट्रिओल्स जे आहेत दे आर मूव्ह टू द अपोजिट पोल. म्हणजे एक इथे जाईल आणि दुसरा जाईल ह्या साईडला, ते मूव्ह होतात. नेक्स्ट पॉइंट मध्ये बघूया न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड न्यूक्लियस स्टार्ट टू डिसअपियर. आता न्यूक्लिअर मेम्ब्रेन जे सेलच्या न्यूक्लियसच्या भोवती जे मेम्ब्रेन असेल ते, आणि न्यूक्लिओलस स्टार्ट टू डिसअपियर. म्हणजेच आता हे जे आहे न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि हा जो आहे न्यूक्लिओलस हा काय होतो तो डिसअपियर होतो म्हणजे निघून जातो. मग राहिलं कोण, हा न्यूक्लिअर मेम्ब्रेन गेला, हा न्यूक्लिओलस गेला, म्हणजे राहिलं कोण हे डीएनएचं स्ट्रक्चर्स म्हणजेच इन दी फॉर्म ऑफ अ क्रोमोसोम. क्रोमोसोमच्या फॉर्म मध्ये डीएनएचं स्ट्रक्चर राहिलं. सो दिस इज अबाउट दी प्रोफेस. प्रोफेस तुमच्या लक्षात आलं. प्रोफेस मध्ये कोणकोणते पॉइंट्स होतात किंवा कोणकोणत्या स्टेप्स आहेत. कंडेन्सेशन होतं, नंतर क्रोमोसोम शॉर्ट्स होतात, थिक होतात आणि त्यांचे सिस्टर क्रोमॅटिड्स पेअर होतात. सिस्टर क्रोमॅटिडचे पेअर होतात, सेंट्रिओल्स डुप्लिकेट होतात आणि अपोजिट पोलला जातात. न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड न्यूक्लिओलस स्टार्ट टू डिसअपियर. ते काय होतात न्यूक्लियस मेम्ब्रेन आणि न्यूक्लिओलस डिसअपियर होतात. दिस इज अ तर नेक्स्ट स्टेप आहे मायटोसिसची मेटाफेज. मेटाफेज मध्ये बघूया न्यूक्लिअर मेम्ब्रेन कम्प्लिटली डिसअपियर इन अ मेटाफेज.
आपण प्रोफेसमध्ये बघितलं होतं की काय होत होतं, न्यूक्लिअर मेम्ब्रेन कम्प्लिटली डिसअपियर. जे डिसअपियर स्टार्ट प्रोसेस जी चालू झालेली असते ते इथे काय होते, कम्प्लीट होते मेटाफेसमध्ये. क्रोमोसोम कम्प्लीट देअर कंडेन्सेशन. आता क्रोमोसोमचं जे प्रोफेसमध्ये कंडेन्सेशन चालू झालेलं असतं ते मेटाफेसमध्ये काय होतं, कम्प्लीट होतं. तो झाला सेकंड पॉइंट. आणि अँड बिकम क्लिअरली विजिबल अलॉंग विथ द सिस्टर क्रोमॅटिड. आता हे जे काही सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत ते काय होतात, क्लिअरली विजिबल होतात, म्हणजे पूर्ण व्यवस्थित दिसतात. आता ऑल क्रोमोसोम्स आर अरेंज पॅरलर टू द इक्वेटोरियल प्लेन, म्हणजे सेंटर प्लेन ऑफ द सेल्स. म्हणजे काय होतं बघूया. आता ही सेल आहे, तर ह्या सेलमध्ये जे काही तुमचे सिस्टर क्रोमॅटिड असतील किंवा क्रोमोसोम्स असतील, आपण बघितलं की सेंट्रिओल प्रोफेसमध्ये काय होतात, हे सेंट्रिओल्स मूव्स होतात टुवर्ड द अपोजिट पोल्स. अपोजिट पोलला हे सेंट्रिओल्स मूव्स होतात. आता हे मूव्ह झालेले जे काही आहेत तर ते मेटाफेज मध्ये काय होतं, तर हे सिस्टर क्रोमॅटिड जे आहेत ते कुठे मूव्ह होतात, टू दी सेंट्रल प्लेन, म्हणजे सेलच्या सेंटरला मूव्ह होतात. लक्षात आलं तुमच्या. सेंट्रल प्लेन म्हणजेच काय होतं, हे जे काही सेलचं न्यूक्लियस आहे ते पूर्णपणे डिसअपियर होणार, सिस्टर क्रोमॅटिड्स व्यवस्थित फॉर्म होतील आणि त्यांचं हे सेंट्रल प्लेन मध्ये हे म्हणजे सेलच्या सेंटरला हे सिस्टर क्रोमॅटिड्स अरेंज होतील. सो नेक्स्ट पॉइंट मध्ये बघूया. आता हे झालं क्रोमोसोम अरेंज इन अ पॅरलर टू द इक्वेटोरियल प्लेन ऑफ द सेल, म्हणजे सेंट्रल प्लेनला हे अरेंज होतात. स्पेशल टाइप्स ऑफ द फ्लेक्सिबल प्रोटीन्स फायबर्स, स्पिंडल फायबर्स आर फॉर्म बिटवीन सेंट्रोमियर ऑफ ईच क्रोमोसोम्स अँड टू दी बोथ सेंट्रिओल. फ्लेक्सिबल प्रोटीन फायबर्स म्हणजेच काय म्हटलंय, स्पिंडल फायबर्स कसे आणि कुठून फॉर्म होतात हे बघूया. आपलं हे काय आहे, तर सेंट्रिओल आहे, हे आहे सेंटरचं सेंट्रिओल. आता आपण प्रोफेसमध्ये बघितलं होतं की सेंट्रिओल काय होतात, तर टू अपोजिट पोलला ते शिफ्ट होतात. आता आणि मेटाफेसमध्ये हे सिस्टर क्रोमॅटिड्स काय होतात, तर ते सेंट्रल प्लेनला अरेंज होतात. हे आहेत इक्वेटोरियल प्लेनच्या अपोजिट, म्हणजे सेंट्रल प्लेनला ते काय होतात, अरेंज होतात पॅरलर टू दी इक्वेटोरियल प्लेनला हे होतात, सेंट्रल प्लेनला अरेंज होतात. आता स्पेशल टाइप ऑफ फायबर्स म्हणजे स्पिंडल फायबर जे काही फॉर्म होतात ते कुठून कसे फॉर्म होतात बघूया. हा आहे आपला सेंट्रिओल. तर ह्या सेंट्रिओल पासून जे सेंट्रोमियर असेल, सेंट्रोमियर म्हणजे काय, तर सेलचं क्रोमोसोमचं सेंटर हे जे आहे तो सेंट्रोमियर असेल, तर इथून इथे फॉर्म होतील. हे जे स्पिंडल फायबर, स्पेशल टाइप ऑफ स्पिंडल फायबर इथून इथे फॉर्म होतात. हे आपण बघतोय मेटाफेजचं डिस्क्रिप्शन बघतोय. हे दोन्ही सेंट्रिओल पासून तयार होतात सेंट्रोमियर पर्यंत. लक्षात घ्या, दोन्ही सेंट्रिओल पासून सेंट्रोमियर पर्यंत हे फॉर्म होत असतात. तर हे आहे मेटाफेज मध्ये काय होतं मेटाफेज बघूया आपण. मेटाफेज मध्ये एनाफेज मध्ये जे काही आपण बघितलं, एनाफेज मध्ये नाही, प्रोफेस मध्ये हे जे काही न्यूक्लिओलस आणि न्यूक्लियर मेम्ब्रेन जे डिसअपियर व्हायला स्टार्ट होत असतं ते पूर्णपणे डिसअपियर होतं, म्हणजे सेल मध्ये काय राहतात, तर फक्त क्रोमोसोम्स राहतात, सिस्टर क्रोमॅटिड्स राहतात. आता हे सिस्टर क्रोमॅटिड्स राहतात, तर हे सिस्टर क्रोमॅटिड्स पॅरलर टू दी इक्वेटोरियल प्लेनला अरेंज होतात, म्हणजे सेंट्रल प्लेनला अरेंज होतात. म्हणजे हे सिस्टर क्रोमॅटिड्स एका लाईन मध्ये सेंट्रल प्लेनला सेलच्या अरेंज होणार. आणि हे सेंट्रल प्लेनला लाईनच्या अरेंज झाल्यानंतर त्याच्यामध्ये स्पेशल टाइप ऑफ फायबर्स म्हणजे थ्रेड लाईक स्ट्रक्चर जे असेल त्यांनाच काय म्हटलंय, स्पिंडल फायबर म्हटलंय, ते फॉर्म होतात सेंट्रिओल पासून सेंट्रोमियर पर्यंत. लक्षात आलं तुमच्या. मेटाफेज सिंपल आहे. मेटाफेज डायग्रॅमॅटिक ही तुम्ही लक्षात ठेवू शकता. सो आता मेटाफेज मध्ये आपण काय काय बघितलं. मेटाफेज मध्ये आपण बघितलं न्यूक्लिअर मेम्ब्रेन कम्प्लीटली
completely disappear. Chromosomes completely condensation होतं, sister chromatids visible होतात. Then all chromosomes arrange parallel, all chromosome equatorial plane च्या parallel arrange होतात आणि special type of spindle fibers तयार होतात. ठीक आहे. This is about the metaphase. आता आपण बघूया मेटाफेज नंतरची नेक्स्ट स्टेप कोणती आहे. The next step, anaphase. Centromere split and thereby sister chromatids of each chromosome separate. आता काय होतं, सेंट्रोमियर स्प्लिट होतात आणि सिस्टर क्रोमॅटिड्स सेपरेट होतात. म्हणजे आता बघूया काय होतं. हा आहे आपला क्रोमोसोम्स, हा काय आहे क्रोमोसोम्स, आपण बघितला स्ट्रक्चर क्रोमोसोमचा. आता हा त्याच्या सेंटरला काय असेल, सेंट्रोमियर असेल. हा काय होतो, स्प्लिट होतो. सेंट्रोमियर काय होतं, स्प्लिट होतो आणि सिस्टर क्रोमॅटिड्स सेपरेट होतात. ह्या अशा लक्षात आलं तुमच्या. हे असतात सिस्टर क्रोमॅटिड्स. हा सेंट्रोमियर स्प्लिट होतो ॲनाफेज मध्ये आणि सिस्टर क्रोमॅटिड्स सेपरेट होतात. सो दे आर पुल्ड अपार्ट इन द अपोजिट डायरेक्शन. तर त्या कुठे मूव्ह होणार, अपोजिट डायरेक्शन्सला मूव्ह होतात. विथ द हेल्प ऑफ द स्पिंडल फायबर. कोणाच्या मदतीने, तर स्पिंडल फायबरच्या मदतीने ते मूव्ह होतात. स्पिंडल फायबरच्या मदतीने. म्हणजे आता बघा मी इथं तुम्हाला अरेंज करून दाखवलेत. दे आर मूव्ह टू द अपोजिट डायरेक्शन. आता ह्या ज्या आहेत, हे आहे आपलं सेंट्रिओल. हे सेंट्रिओल पासून सेंट्रोमियर पर्यंत स्पिंडल फायबर तयार होत असतात. आता हे जे काही सेपरेट झालेत सिस्टर क्रोमॅटिड्स, ते काय होतात, मूव्ह अप टुवर्ड द अपोजिट डायरेक्शन. म्हणजे हा एक क्रोमोसोम्स आहे, त्याचे दोन्ही वेगवेगळ्या डायरेक्शनला जातात. विथ द हेल्प ऑफ द स्पिंडल फायबर. कशाच्या मदतीने, तर स्पिंडल फायबरच्या मदतीने. स्पिंडल फायबर कुठून कसा फॉर्म होतो, तर सेंट्रोमियर टू द सेंट्रिओल. सेंट्रोमियर टू द सेंट्रिओल पर्यंत फॉर्म होतो. लक्षात आलं तुमच्या. विथ द हेल्प ऑफ द स्पिंडल फायबर्स. तर नेक्स्ट पॉइंट बघूया. सेपरेटेड सिस्टर क्रोमॅटिड्स आर कॉल्ड ॲज अ डॉटर क्रोमोसोम. सेपरेट जे झालेले असतात सिस्टर क्रोमॅटिड्स, त्यांना काय म्हटलं आता, डॉटर क्रोमोसोम्स म्हटलं आता. सेपरेटेड म्हणजे कोणत्या, तर सेपरेटेड म्हणजे ह्या ज्या सेपरेट झालेल्या आहेत सिस्टर क्रोमॅटिड्स, त्यांना काय म्हटलं आता, डॉटर क्रोमोसोम्स. डॉटर क्रोमोसोम्स. म्हणजे आता जर ॲनाफेज मध्ये बघायचं झालं, ही आहे आपण मेटाफेज मध्ये एक अख्खा क्रोमोसोम बघितला आणि ॲनाफेज मध्ये काय झालं, हे स्प्लिट झालेत क्रोमोसोम्स आणि हे सिस्टर क्रोमॅटिड्स फॉर्म झाले. तर ह्यांना काय म्हटलं आता, डॉटर क्रोमोसोम्स म्हटलं जातं. आता नेक्स्ट बघूया. each set of chromosomes reach at two opposite poles of the cells. म्हणजे हा काही जो सेट आहे क्रोमोसोमचा, तो काय होतो, हे दोन आहेत पोल्स ऑफ द सेल्स, ह्या अपोजिट पोल्सला दोन्ही काय होतात, मूव्ह होतात. सो दिस इज अबाउट द ॲनाफेज. ॲनाफेज मध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, सेंट्रोमियरचं स्प्लिट होतात, सेपरेट होतात सेंट्रोमियर्स आणि मग सिस्टर क्रोमॅटिड्स काय होतात, मूव्ह टू द अपोजिट डायरेक्शनला होतात विथ द हेल्प ऑफ द स्पिंडल फायबर्स. मग हे झालेले सेपरेट झालेले जे काही सेपरेट झालेले जे काही सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत, त्यांना काय म्हटलं आता, डॉटर क्रोमोसोम म्हटलं आता. आणि हे काय होतात, अपोजिट पोलला मूव्ह होतात. दिस इज अबाउट द ॲनाफेज. नेक्स्ट इज टेलोफेज. तर टेलोफेज मध्ये काय होतं बघा. The chromosomes which have reached at the opposite poles of the cells now start to decondense, due to which they again become thread-like thin and invisible. आता आपण बघितलं की, आता आपण काय बघितलं, ॲनाफेज मध्ये काय होतं, तर ॲनाफेज मध्ये हे क्रोमोसोम काय होतात, अपोजिट डायरेक्शनला मूव्ह होतात. आता हे ॲनाफेज मध्ये जे मूव्ह झालेत अपोजिट डायरेक्शनला, ते काय होतात, स्टार्ट टू डिकंडेन्स. म्हणजे हे जे काही ते आहे, डिकंडेन्स होतात म्हणजे काय, ते असे थिन थ्रेड लाईक होतात. जे काही अपोजिट डायरेक्शनला असतील ते थिन थ्रेड लाईक
फॉर्म होतात. आता हे जे काही थिन थ्रेड लाईक फॉर्म होतात म्हणजे जे अनाफेज म्हणजे इकडे बघा, इकडे लक्ष द्या. आपण काय बघितलं तर मेटाफेज मध्ये एका स्ट्रेट लाईन मध्ये ते सेट होतात मेटाफेज मध्ये क्रोमोसोम्स. मग अनाफेज मध्ये काय होतं, त्यांचं स्प्लिटिंग होतं सेंट्रोमियरचं आणि मग ते अपोजिट डायरेक्शन सिस्टर क्रोमॅटिड्स अपोजिट डायरेक्शनला मूव्ह होतात. आता हे मूव्ह झालेले आता हे आपण सेल डिव्हिजन बघतोय म्हणजे ह्या सेलपासून ह्या एका सेलपासून आपल्याला 2 सेल फॉर्म झालेल्या हव्यात. मग हे जे काही क्रोमोसोम असतील ते काय होतात तर ह्या फॉर्म मध्ये थिन आणि थ्रेड लाईक फॉर्म होतात. थिन आणि थ्रेड लाईक फॉर्म होतात. आता नेक्स्ट पॉइंट बघूया. न्यूक्लियर मेम्ब्रेन इज फॉर्म्ड अराउंड each set of chromosomes reached at the pole. Thus two daughter nuclei are formed in the cells. आता हे जे काही आता क्रोमोसोम जे झाले थिन थ्रेड लाईक झाले त्यांच्या भोवती काय तयार होतं तर न्यूक्लियर मेम्ब्रेन फॉर्म होता. न्यूक्लियर मेम्ब्रेन आणि त्याच्यामुळे मग सेल्स मध्ये काय होतात टू डॉटर न्यूक्लिया फॉर्म होतात. टू डॉटर न्यूक्लिया फॉर्म होतात. लक्षात आलं का तुमच्या. आता हा जो क्रोमोसोमचा सेट आहे आता आपण बघितलंय की थोडक्यात ही एक सेल्स असते. सेलच्या आतमध्ये न्यूक्लियस असतं. मग त्या न्यूक्लियसमध्ये जे थिन थ्रेड लाईक क्रोमोसोम्स ती स्टेप परत इथे फॉर्म होते. ही जी स्टेप आहे ती इथे फॉर्म होते म्हणजे हे नंतर त्या क्रोमोसोमचं स्प्लिटिंग होतं अनाफेज मध्ये. मग हे दोन ग्रुप जे फॉर्म झाले त्यांचं मग थिन थ्रेड लाईक होऊन टू डॉटर न्यूक्लिया तयार होतात. हे काय असतील डॉटर न्यूक्लिया. लक्षात आलं. आता हे जे काही डॉटर न्यूक्लिया फॉर्म झाले तर काय होतं बघा पुढे. न्यूक्लिओलस अल्सो डिसअपियर इन इच डॉटर न्यूक्लियस. न्यूक्लिओलस काय होतात अल्सो अपियर. न्यूक्लिओलस अपियर होतात. स्पिंडल फायबर्स कम्प्लिटली डिसअपियर आणि हे जे काही स्पिंडल फायबर आपण अनाफेज मध्ये जे काही स्पिंडल फायबर आहेत ते कम्प्लिट डिसअपियर होतील. न्यूक्लिओलस फॉर्म होतं म्हणजे हे जे काही न्यूक्लियस तयार झालंय याच्यामध्ये न्यूक्लिओलस फॉर्म होतं. सो दिस इज न्यूक्लिओलस. आता बघूया अनाफेज नंतर टीलोफेज मध्ये हे जे काही सेट ऑफ क्रोमोसोम्स आहेत ते थिन थ्रेड लाईक बनतील. त्याच्या भोवती काय होईल त्याच्या भोवती न्यूक्लियर मेम्ब्रेन तयार होऊन न्यूक्लियस होतील. त्यांना म्हटलं आता डॉटर न्यूक्लिया आणि ह्या डॉटर न्यूक्लियामध्ये न्यूक्लिओलस फॉर्म होतील आणि हे जे काही स्पिंडल फायबर्स आहेत ते दे आर डिसअपियर कम्प्लिटली. दिस इज अबाउट द टीलोफेज. नेक्स्ट स्टेप आहे सायटोकायनेसिस. आफ्टर कॅरिओकायनेसिस अँड सायटोकायनेसिस बिगिन. कॅरिओकायनेसिस आपण कोणता स्टेप बघितला प्रोफेज मेटाफेज अनाफेज आणि टीलोफेज या 4 स्टेप कशामध्ये होतात कॅरिओकायनेसिस मध्ये. सायटोकायनेसिस बिगिन्स म्हणजे सेल फॉर्मेशनची जी प्रोसेस असते त्याला काय म्हटलं आता सायटोकायनेसिस म्हटलं आता. तर बघूया याच्यामध्ये काय होतं सायटोप्लाझम डिवाइड्स बाय सायटोकायनेसिस. सायटोकायनेसिस मध्ये काय होतं सायटोप्लाझम डिवाइड्स होतं and two new cells are formed which are called as a daughter cells. आता सायटोप्लाझम जे सेल्स मध्ये असेल ते काय होतं डिवाइड होतं आणि न्यू 2 सेल्स फॉर्म होतात. त्या सेल्सना काय म्हटलं तर डॉटर सेल्स. आता ही जी काही प्रोसेस होते ती प्रोसेस कशी होते बघूया. इन दिस प्रोसेस a notch is formed at the equatorial plane of the cells which depends gradually and thereby two new cells are formed. आता आपण टीलोफेज मध्ये काय बघितलं टीलोफेज मध्ये बघितलं की हे जे काही क्रोमोसोम्स आहेत ते थिन थ्रेड लाईक बनतात. न्यूक्लियस फॉर्म होतं न्यूक्लिओलस फॉर्म होतं आणि एका सेल्स मध्ये टू काय असतात टू न्यूक्लिया असतात. आता ह्याच्यानंतर ह्या ज्या काही टीलोफेज नंतर जे नेक्स्ट स्टेप आहे ती कोणती आहे सायटोकायनेसिस. आता हे जे काही सायटोकायनेसिस आहे तर सायटोकायनेसिस मध्ये काय होतं आता ही जी काही सेल्स फॉर्म झाली आहे 2 न्यूक्लियाची त्याच्यामध्ये नॉच तयार होतो. नॉच तयार होतो आणि 2 सेल्स आणि मग ह्याच्यातला हा नॉच तयार होतो. मग ह्याच्यामध्ये जे काही सायटोप्लाझम असेल ते डिवाइड होतं. मग हा नॉच जो आहे तो हळूहळू इकडे सरकत जातो. हा इकडे सरकत जातो आणि 2 डॉटर सेल्स फॉर्म होतात.
हे आहे सायटोप्लाझम, हे आहे न्यूक्लियस, हे क्रोमोसोम्स आणि हे न्यूक्लिओलस. लक्षात आलं? ही आहे प्रोसेस, एका सेल पासून 2 सेल फॉर्म होण्याची प्रोसेस म्हणजेच मायटोसिस. मायटोसिस प्रोसेस. सो दिस इज सायटोकायनेसिस. आता बघूया, हे सायटोकायनेसिस प्लांट सेल्स मध्ये होत असताना काय होतं, नॉटच्या ऐवजी काय होतं, सेल प्लेट फॉर्म होते. सेल प्लेट फॉर्म होते एक्झॅक्टली अलॉंग द मिडल लाईन ऑफ द सेल. सेलच्या मिडल लाईनला एक्झॅक्टली सेल प्लेट फॉर्म होते. दिस सायटोकायनेसिस इज कम्प्लीट. आणि इथे काय होतं, सायटोकायनेसिस कम्प्लीट होतं. तर सायटोकायनेसिस कम्प्लीट होतं म्हणजेच काय, एक सिंगल सेल पासून 2 सेल फॉर्म होण्याची प्रोसेस होते. आता हे बघूया नेक्स्ट, सिग्निफिकन्स. नेक्स्ट पॉइंट काय, सिग्निफिकन्स. मायटोसिस इज इसेन्शियल फॉर द ग्रोथ ऑफ अ बॉडी. Beside it is necessary for the restoration, emaciation body, wound healing, formation of a blood cell etc. तर मायटोसिसचं सिग्निफिकन्स काय आहे, सेल डिव्हिजन झाल्याशिवाय ग्रोथ होईल का प्लांटची किंवा ॲनिमलची किंवा बॉडीची, नाही. तर मायटोसिस त्यासाठी इसेन्शियल आहे. आणि इट इज नेसेसरी फॉर द रिस्टोरेशन, इमेसिएशन्स, बॉडी वुंड हेलिंगसाठी आणि फॉर्मेशन ऑफ अ ब्लड सेलसाठी मायटोसिस गरजेचं आहे. दिस इज सिग्निफिकन्स ऑफ तर आपण मायटोसिसमध्ये बघूया, ही स्लाइड आहे मायटोसिसची. तर मायटोसिसमध्ये जेनेटिक मटेरियल जे असतं ते सेलच्या आतमध्ये असेल. ते जेनेटिक मटेरियल इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ क्रोमोसोमच्या फॉर्ममध्ये प्रेझेंट असतं. 4n नंबर ऑफ क्रोमोसोम्स असतात. 4 डिव्हिजन असतात, प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज आणि टिलोफेज. प्रोफेजमध्ये ते कंडेन्स फॉर्ममध्ये असतात, मेटाफेजमध्ये ते एका प्लेनमध्ये क्रोमोसोम अरेंज असतात, ॲनाफेजमध्ये मूव टू दी 2 अपोजिट पोल्सला मूव होतात, टिलोफेसमध्ये दोन्ही न्यूक्लियस सेपरेट होण्याची प्रोसेस चालू होते आणि टिलोफेज नंतर सायटोकायनेसिस ही प्रोसेस होते. सेल डिव्हिजन, मिओसिस स्टार्ट करण्याआधी आपण एकदा हा चार्ट रिवाइज करूया. सेल डिव्हिजन कोणत्या प्रोसेस थ्रू होते, मायटोसिस, मिओसिस. मायटोसिसमध्ये आपण बघितलं प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज आणि टिलोफेज. टिलोफेज नंतर कोणती प्रोसेस आहे, सायटोकायनेसिस. आता मिओसिस 2 स्टेप मध्ये डिवाइड होतं. मिओसिस फर्स्ट, मिओसिस सेकंड. मिओसिस फर्स्ट मध्ये प्रोफेज फर्स्ट, त्याच्यामध्ये 5 स्टेजेस असतात. मेटाफेज फर्स्ट, ॲनाफेज फर्स्ट, टिलोफेज फर्स्ट. मिओसिस सेकंड मध्ये प्रोफेज सेकंड, मेटाफेज सेकंड, ॲनाफेज सेकंड, टिलोफेज सेकंड. हे आहे मिओसिस मध्ये 2 स्टेप असतात. आता ह्या स्लाइड मध्ये आपण मिओसिस पार्ट फर्स्ट बघणार आहे. तर प्रोफेज फर्स्ट मध्ये 5 फेजेस होतात, 1 2 3 4 5. ह्या 5 स्टेजेस होतात. आता मिओसिस फर्स्ट मध्ये प्रोफेज फर्स्ट नंतर असते ती मेटाफेज फर्स्ट. मेटाफेज फर्स्ट मध्ये हे जे काही तुम्हाला दिसतं त्याच्यामध्ये क्रोमोसोम कसे अरेंज होतात, एका प्लेन मध्ये अरेंज होतात. ॲनाफेज मध्ये हे सिस्टर क्रोमॅटिड्स आर मूव टू द अपोजिट पोलला मूव होतात. जसं मी डायग्राम मध्ये तुम्हाला थेरॉटिकल मध्ये एक्सप्लेन करून दाखवलं होतं की ह्या मेटाफेज मधील जे काही क्रोमोसोम असतील ते काय होतात, एका प्लेन मध्ये मेटाफेज मध्ये अरेंज होतात आणि त्याचे सिस्टर क्रोमॅटिड्स ॲनाफेज मध्ये मूव टू दी 2 अपोजिट पोल्स मध्ये. आता हे ॲनाफेज नंतर टिलोफेज फर्स्ट मध्ये हे जे काही क्रोमोसोम्स आहेत त्यांचं सेपरेशन होतं. तर ह्या स्लाइड मध्ये आपण मिओसिस पार्ट सेकंड बघणार आहे. टिलोफेज फर्स्ट मधील सेल्स ह्या प्रोफेज सेकंड मध्ये एंटर करतात. आता टिलोफेज फर्स्ट मध्ये आपण बघितलं की 2 सेल्स फॉर्म झाल्या. आता ह्या सेल्स प्रोफेज सेकंड मध्ये एंटर करतील आणि प्रत्येक एक सिंगल सेलचं प्रत्येकी 4 स्टेजेस फॉलो करतील, म्हणजेच प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज, टिलोफेज. आणि मग ह्या 2 सेल्स पासून 4 सेल्स तयार होतील. सो प्रोफेज फर्स्ट नंतर सेल्स मेटाफेज मध्ये एंटर करतील, मेटाफेज नंतर ते ॲनाफेज मध्ये एंटर करतील, ॲनाफेज मध्ये
जसं आपण लास्ट ह्याच्यामध्ये मायटॉसिस किंवा मिओसिस मध्ये सेम त्या स्टेप्स असतात, प्रोसेस असतात. आणि ह्या ज्या काही प्रोफेज सेकंडमध्ये ज्या 2 सेल्स होत्या त्याच्यापासून टिलोफेज सेकंडमध्ये 4 स्टेजेस फॉर्म होतील. सो दिस इज मिओसिस पार्ट सेकंड. आणि मिओसिस पार्ट 1 आणि मिओसिस पार्ट सेकंड मिळून मिओसिसची स्टेप होते. मिओसिस फर्स्ट आणि मिओसिस सेकंड. आता मिओसिस फर्स्ट मध्ये काय होतं बघूया. रिकॉम्बिनेशन क्रॉसिंग ओव्हर ऑकर्स बिटवीन होमोलोगस क्रोमोसोम. होमोलोगस क्रोमोसोम मध्ये क्रॉसिंग होतं. अँड देअर आफ्टर दोज होमोलोगस क्रोमोसोम्स डिवाइड इंटू 2 ग्रुप्स. आता हे जे काही क्रॉसिंग झाल्यानंतर त्यांचं काय होतं, ते होमोलोगस क्रोमोसोम्स काय होतात, डिवाइड 2 ग्रुप्समध्ये डिवाइड होतात. आणि काय फॉर्म होतं, 2 हॅप्लॉइड सेल्स आर फॉर्म. 2 हॅप्लॉइड सेल्स फॉर्म होतात. आता हे झालं मिओसिस फर्स्ट. आता मिओसिस सेकंड मध्ये काय होतं बघूया. आता ह्या ज्या 2 हॅप्लॉइड्स डॉटर सेल ज्या मिओसिस फर्स्ट मध्ये फॉर्म झाल्यात त्या मिओसिस सेकंड मध्ये एंटर करतात. 2 हॅप्लॉइड डॉटर सेल्स फॉर्म्ड इन मिओसिस फर्स्ट undergoes division by separation of a recombined sister chromatids and 4 haploid daughter cells are formed. आणि ह्याच्यामध्ये मिओसिस सेकंड्स मध्ये किती फॉर्म होतात, 4 हॅप्लॉइड डॉटर सेल्स फॉर्म होतात. लक्षात घ्या. मिओसिस फर्स्ट मध्ये काय होतं, मिओसिस फर्स्ट मध्ये क्रॉसिंग ओव्हर होतं होमोलोगस क्रोमोसोमचं. होमोलोगस क्रोमोसोमच्या क्रॉसिंग ओव्हर नंतर त्या सेल्स डिवाइड होतात. डिवाइड झाल्यानंतर त्यांच्यापासून 2 हॅप्लॉइड सेल्स फॉर्म होतात. तर ह्या मिओसिस फर्स्ट मध्ये फॉर्म झालेल्या सेल्स कुठे एंटर करतात, मिओसिस सेकंड मध्ये. 2 हॅप्लॉइड सेल्स ज्या मिओसिस फर्स्ट मध्ये फॉर्म होतात त्या डिव्हिजन्स अंडरगोज डिव्हिजन्स अँड फॉर्म 4 हॅप्लॉइड डॉटर सेल्स. तर तुमच्या बुकमध्ये ह्याच्या डिटेल्समध्ये स्टेप्स दिलेल्या नाही आहेत. सो process of a gamete production and spore formation occur by meiosis. आता मिओसिस थ्रू कोणती प्रोसेस होते, तर गॅमेट फॉर्मेशन, गॅमेट प्रोडक्शन आणि स्पोर फॉर्मेशन ही प्रोसेस कोणा थ्रू होते, मिओसिस थ्रू होते. In this type of a cell division 4 haploid daughter cells are formed. काय होतं, 4 haploid daughter cells ज्या काही. आता मायटोसिस मध्ये आपण काय बघितलं, मायटोसिस आणि मिओसिस मध्ये काय डिफरन्स आहे, मायटोसिस मधून 2 सेल्स फॉर्म होतात आणि मिओसिस मधून 4 सेल्स फॉर्म होतात. हा दोघांमध्ये डिफरन्स आहे. तर आता ह्या मिओसिस मध्ये काय होतं, 4 हॅप्लॉइड डॉटर सेल्स आर फॉर्म फ्रॉम 1 डिप्लॉइड सेल्स. एका डिप्लॉइड सेल पासून 4 हॅप्लॉइड सेल्स फॉर्म होतात. ऑल डॉटर सेल्स आर जेनेटिकली डिफरंट फ्रॉम पॅरेंट्स. आणि त्या काय असतात, पॅरेंट्स पासून पूर्णपणे डिफरंट असतात. अँड फॉर्म इच अदर. आणि प्रत्येकापासून सेपरेट असतात. सो दिस इज अबाउट द मिओसिस अँड मायटोसिस. आय होप सो की तुम्हाला हे सेल डिव्हिजन समजलं असेल. जर तुम्हाला हे समजलं असेल, माझं शिकवणं जर तुम्हाला आवडलं असेल, तर प्लीज सबस्क्राईब करा, प्लीज शेअर करा, प्लीज लाईक करा and press the bell icon. Thank you friends and meet with the next topic. Okay, thank you. Let it go.